नमस्कार मंडळी, मी आशिष मगर आणि आज मी तुमचं स्वागत करणार नाही, कारण घटना थोडीशी विचित्र आहे. तुम्ही म्हणसाल नेमकी विचित्र कशी घटना आहे? तर घटना अशी आहे बघा, की फडणवीसांना पिसाळलेले कुत्रे चावले क्वेश्चन मार्क. त्यांना झडपी शाळेत ताबडतोब ऍडमिट केले. आता प्रश्न साधा तुमच्या डोक्यात येईल, की बाबा पिसाळलं कुत्रं चावलंय तर त्यांना सरकारी दवाखान्यात ऍडमिट करायला पाहिजे, सरकारी शाळेत कसं ऍडमिट केलं? है ना? घटना अत्यंत खरी आहे. तुम्हाला जरी असं वाटत असलं की या दोघांचा काही संबंध नाही, तरी सुद्धा पिसाळलेलं कुत्रं आणि झेडपी शाळा म्हणजे सरकारी शाळा यांचा संबंध आहे. आणि तो संबंध आपण नाही तर सरकारनं स्वतः फडणवीस साहेबांच्या सरकारने जोडलेला आहे. कोणी म्हणेल की सर तुम्हाला काही कामधंदा नाही, तुम्ही फडणवीसांच्या विरोधात नेहमी बोलता. तर ते बोलण्याचं कारण देतात म्हणून मी बोलतो. वैयक्तिक त्यांचा माझा काही धुऱ्याला धुरा नाही, काही असं काही आपलं वैयक्तिक वेर दुश्मन नाही आणि मला काही कोणत्या पक्षात जाऊन राजकारण करायचं नाही, मला काही उभं राहायचं नाही, आहे की नाही? तर मूळ मुद्दा असा आहे की फडणवीस साहेबांनी नेमका काय कार्यक्रम केलाय की ज्यांना सरकारी शाळेमध्ये ताबडतोब ऍडमिट करावं लागले असं मी म्हणलंय. तर हे सगळं सविस्तर पाहायचंय, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो मी की महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो. हा महाराष्ट्र भारताला नव्हे तर जगाला दिशा देतो, आहे की नाही? विकासात्मक आणि जगाला एक आदर्श असं एक नेतृत्व या महाराष्ट्रानं दिलेलं आहे. जगामध्ये महाराष्ट्राचं नाव मोठमोठ्या संतांनी, त्याचबरोबर विचारवंतांनी, त्याचबरोबर मोठमोठ्या अभ्यासकांनी म्हणजे पूर्ण देशभर झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर याच महाराष्ट्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, ते असं एक विश्वरत्न या जगाला दिलेलं आहे. अशाच महाराष्ट्रामध्ये हे सगळं ज्याच्यामुळे घडलं ती म्हणजे शिक्षण व्यवस्था. महाराष्ट्र हा शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत भारतामधल्या सगळ्यात पुढे असलेला एक राज्य होतं. स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक चळवळ कशा पद्धतीने वाढली. महात्मा फुले असतील किंवा मग त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, यांनी शिक्षणाचं महत्त्व कसं जाणलं आणि महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य बहुजन लोकांना शिक्षण मिळावं म्हणून कसं काम केलं हे आपण पाहिलेलं आहे. कर्मवीर भाऊ पाटील असतील, त्याचबरोबर विदर्भामध्ये देशमुख साहेब असतील, अशा सगळ्या लोकांनी शिक्षणासाठी प्रयत्न केले. नव्हे त्या काळामध्ये काही एक रुपया मिळत नसताना घरदार विकून सगळं काही करून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत या महाराष्ट्राला घडवलं. पण ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळखले जाते, ज्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणामुळे महाराष्ट्रातल्या लोकांची ओळख जगाला झाली, त्याच महाराष्ट्रामध्ये सध्या पिसाळल्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. आणि असे पिसाळलेले कुत्रे जाऊन सत्ताधाऱ्यांना कचाकच चावायलेत, त्याच्या टिऱ्या सोडून काढायलेत आणि म्हणून मग ते असे पिसाळल्यासारखे निर्णय घ्यायलेत. तर निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. काय निर्णय तुम्हाला सांगतो बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओ पाहावं लागेल याच्यासाठी की नेमकं तुमच्या लेकराबाळाच्या भविष्यासोबत काय होणार आहे हे तुम्ही या व्हिडिओतून समजून घेऊ शकता. एकीकडं गुरुला म्हणजे सर्वोच्च स्थान आहे या भारतीय संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये. तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे गुरु शिष्य हे जे नातं आहे, किंवा तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक माणसाच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण गुरु करतो बघा आयुष्यामध्ये, आहे की नाही? करतो का नाही? तर आपल्या इकडे आहे गुरु भाऊ आहे, गुरु बहीण आहे, आपण गुरु करतो. गुरुला अनन्य साधारण महत्व असं महाराष्ट्रामध्ये आहे. जिथं गुरुला देव मानलं जातं, गुरुला मातेपेक्षा श्रेष्ठ मानलं जातं, त्यांना मातेचा स्तर दिला जातो. मास्तर म्हणजे मातेच्या स्तरावर असलेला असं म्हणलं जातं. आणि गुरुमुळं विद्यार्थी घडतो, त्याच्यामुळे ओळख होते. म्हणून गुरु परंपरेला महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचं आहे, त्यांना आदराचं स्थान आहे. आजही जेव्हा एखादे शिक्षक, रिटायर झालेले शिक्षक जेव्हा दिसतात, तेव्हा मोठमोठे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, कलेक्टर असतील, जाऊन त्यांचे दर्शन घेतात, पाया पडतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. का? कारण की गुरुला तेवढं तुल्यबळ मानल्या गेलेलं आहे. पण अशा गुरूंची इज्जत कशी घालता येईल आणि इथल्या महाराष्ट्रातल्या शाळा बंद कशा पाडता येतील आणि इथल्या महाराष्ट्रातल्या शाळा ज्या आहेत सरकारी शाळा त्या बंद पाडून खाजगी लोकांच्या घशात कशा घालता येतील आणि त्या जमिनीवर, त्या शाळांच्या जागावर कसा डल्ला मारता येईल, असा एकंदरीत सगळा जो कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे. त्याची सुरुवात आदरणीय बंब साहेबांनी केलेली आहे. मला वाटते बहुतेक बंब साहेबाच्या तोंडाला पिसाळलं कुत्रं चावलं असेल की त्यांचं तोंड आता सध्या बंद आहे, नाहीतर ते या विषयावर बोलले असते. विषय काय तुम्हाला सांगतो बघा. हे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तुम्ही म्हणसाल सर यांचा फोटो कशाला दाखवला, तर यांच्या सरकारने घेतलेला निर्णय आहे, त्याच्यामुळे या निर्णयावर आपल्याला बोलावंच लागणार आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊ आपण की नेमकं भानगड काय आहे. तर हे बघा, हे पिसाळले कुत्रे आहेत, हे चावायलेत. कोणाला? हे इथं हे असे गल्लोगल्ली कुत्रे आहेत. सध्या कुत्र्यांची संख्या इतकी वाढली म्हणजे खूपच जास्त वाढली. तुम्ही गल्लीत जर समजा एकटं दुकटं लेकरू जात असेल तर त्याला कुत्रे म्हणजे जाऊ देत नाहीत, आहे की नाही? अक्षरशः ओढून तोडून खातायत. म्हणजे इतकी भयानक कुत्र्यांची संख्या वाढली. मग वाढलेल्या कुत्र्यांची जिम्मेदारी कोणाची? तर ही वाढलेल्या कुत्र्यांची जिम्मेदारी कोणाची असावी? पहा, एक शिक्षक आहे ज्याच्याकडं तुमची जिवंत मनाची लेकरं ज्यांच्याकडे शिकतात, म्हणजे हाडामासाचा एक गोळा असतो, तो शिक्षकाच्या वर्गात येतो, त्याला शिक्षक घडवतो आणि एक माणूस बनवतो. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक असतात. त्या शिक्षकांच्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत, आता त्या विद्यार्थ्यांबरोबर कुत्रे सुद्धा असणार आहेत. म्हणजे इथल्या गोरगरीब व्यवस्था, ही जी गोरगरीब जनता आहे, या जनतेसोबत इथली व्यवस्था इतका खतरनाक मजाक करते ना, इतकं खतरनाक नीचपणे यांना वागवते की असं वाटतं की ते कुत्र्यामध्ये आणि या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक राहिला नाही. कारण शिक्षकांचं काम काय? या विद्यार्थ्यांना शिकवणं आहे. पण आता ते राहिलं नाही. शासनाने एक नवीन परिपत्रक काढलंय. परिपत्रकामध्ये असं दिलंय की गावातल्या मोकाट कुत्र्याची संख्या
कोण मोजायची? गावातल्या मोकाट कुत्र्याची संख्या आता शिक्षकांना मोजायची. म्हणजे तुमच्या लेकराला शिकवायचं नाही शिकवायचं पुढचा प्रश्न राहिला. ऑलरेडी 40-50 ॲप्स आहेत ऑनलाईनसाठी. ऑनलाईनची किती काम आहेत ते मी सांगत बसायची गरज नाही. ते सांगत बसलं तर दिवस कमी पडणार. पण ते सगळं सोडून आता शिक्षकांनी कुत्रे मोजायचे. म्हणजे गल्लोगल्ली. बरं झालं हे ते त्यांच्या महिन्यात तरी काम दिलं नाही. ते महिना असतं ना एक त्यांचा, है ना? तर त्या महिन्यात काम दिलं असतं. तर आता हे कुत्रे नुसते मोजायचे नाहीत. मोजायचे तर त्याचे फोटो काढायचे तर कसे आहेत काय नाही. तर ते कुत्र्याचा कार्यक्रम चालू असताना फोटो काढायची वेळ शिक्षकावर नाही, कारण सध्या तो महिना नाही. पण आता कुत्रे बी म्हणजे त्या लिमिट पर्यंतच्या पुढे गेलेले आहेत की ते कोणत्याही महिन्यात चालू आहेत. तर असो एवढा सगळा कार्यक्रम जो आहे तो आता शिक्षकावर लादलेला आहे. तर शिक्षकांना काय करायचं? असं जायचं गल्लोगल्ली आणि कुत्रे मोजायचे. मला सांगा, गावात जर शिक्षक कुत्रे मोजत हिंडला तर समाजामध्ये काय आदर्श जाईल हो? लाज वाटली पाहिजे या सरकारला की आपण हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातलं पुरोगामित्व आणि या पुरोगामी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि इथल्या सरकारी शाळांचं काय करून ठेवलंय, कुठं नेऊन ठेवली ही शिक्षण व्यवस्था आहे, याची लाज वाटली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या ज्या शिक्षक संघटना आहेत ना, पायलीच्या पसावर, जिल्ह्याला वेगळी, तालुक्याला वेगळी, सगळे त्याचे अध्यक्ष बिध्यक्ष हे नेमकं करतात काय मला कळत नाही. म्हणजे ज्या लोकांनी या शिक्षक संघटनेचे म्हणून सदस्यत्व स्वीकारलं असेल किंवा जे तालुक्याचे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, मी तर म्हणतो सगळ्यात आधी आहे की नाही, यांना या कुत्र्याच्या घोळक्यात नेऊन सोडायला पाहिजे, ते बी पिसाळ्या कुत्र्याच्या. म्हणजे तुम्ही असे निर्णय निघतात, तुम्ही थातुरमातुर आंदोलनाच्या नावाखाली 2 दिवस 3 दिवस सरकारला इशारे देता, सरकारसोबत जाऊन गुपचूप बोलता, बाहेर पडता, एक तरी मागणी तुमच्याच्याने पूर्ण होते का? शिक्षक संघटना कशासाठी असते? शिक्षकांना न्याय देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं त्याच्यातून हित व्हावं म्हणून असते. पण तुमचं स्वतःचाच फक्त तुम्ही स्वतःचाच फायदा करून घेता आणि बाकी याच्यावर मुग गिळून गप्प बसता. लाज वाटली पाहिजे. आपण सुद्धा एखाद्या संघटनेचे सदस्य असाल तर आधी राजीनामा देऊन मोकळे व्हा, म्हणजे याचे डोळे उघडतील. आणि हे जे अध्यक्ष बिध्यक्ष आहेत त्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे की असे निर्णय निघताना तुम्ही शांतपणे बसता, ऐकून घेता, म्हणजे तुम्ही यांच्यामध्ये सामील आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. तर आता शिक्षकांना गल्लोगल्ली जाऊन कुत्रे मोजायचे. शिकवायचं कधी मग कुत्रे मोजायचे? तर मग काय रात्रशा जायचं का लोकांच्या गल्लीमध्ये? का शाळेच्या टायमात मोजायचे? बरं, हे कुत्रे नुसते मोजायचे नाही, त्यांची संख्या सरकारकडे द्यायची आणि त्याचा बंदोबस्त बी शिक्षकांना करायचा. म्हणजे हे काय नेमका कार्यक्रम आहे? म्हणजे विद्यार्थ्यांच्या समोर समजा मला सांगा, आता एक शिक्षक कुत्रे मोजत पळाले, त्याच्या मागे ह्या विद्यार्थी पळाले, कसं चित्र वाटेल बरं? अरे दिसलं ते बघ, ते काळं कुत्रं दिसलं. त्यामुळे काळं कुत्रं नाही सर, ते ना काय भाऊ, फक्त पांढरे कुत्रे मोजा. कसे मोजा? पांढरे शुभ्र खादीचे कपडे घातलेले कुत्रे मोजा. गल्लोगल्ली मोजा. पांढरे कपडे घातलेले कुत्रे, ज्या कुत्र्यानं हा निर्णय आपल्यावर लादलाय, तसे कुत्रे मोजायची वेळ आता शिक्षकाला आली. राहिला प्रश्न की बऱ्याच लोकांना वाटते की तुम्ही संघटनेला बोलता, तुम्ही बी इकडे बोलत राहता, उद्या तुमच्या नोकरीचं काय? तर भावानो, अशी नोकरी अशी कुत्रे मोजण्याची जर कामं शिक्षकाकडून होत असले तर आपला काय रामराम आहे या नोकरीला. मला काम काय पाहिजे किंवा शिक्षकाला काम काय असलं पाहिजे? तर विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांना घडवणं, त्यांच्या आयुष्यात बदल घडवणं. कारण विद्यार्थीच अशी एक गोष्ट आहे जी त्यांच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या आईवडिलांना दारिद्र्यातून बाहेर काढू शकतात आणि एक सुखी आणि चांगलं निरोगी जीवन देऊ शकतात शिक्षणाच्या आणि बुद्धीच्या बळावर. जर मला समजा शिक्षक असून जर त्यांना शिकवायलाच मिळत नसेल, त्यांच्या बुद्धीचा विकास करायला मिळत नसेल, त्यांचा सर्वांगीण विकास करायला मिळत नसेल, तर मला अशा नोकरीची लाज वाटायला हवी, जे मी काम करू शकत नसेल तर. मग त्याच्यामुळं आधी हे कुत्रे मोजण्याच्या आधी या राजकारणात जे बसलेले कुत्रे आहेत ना, तर समजा कोणी म्हणेल की सर तुमच्यावर गुन्हा दाखल, मी तर म्हणतो मला फाशी देऊन टाका ना, काय अडचण आहे का नाही? काही जर बदल होत असेल माझ्या फाशीमुळं किंवा मला काही केल्यामुळे जर काही बदल होत असेल सरकारकडून, तर काय करायला हरकत नाही, आहे की नाही? भगतसिंगांनी तेच केलं ना. भगतसिंगांनी केलं, राजगुरूंनी केलं, सुखदेवांनी केलं. अजून या काळात कोणीतरी पाहिजे ना बोलणारं या व्यवस्थेच्या विरोधात, या हलकट आणि नीच वृत्तीच्या व्यवस्थेच्या विरोधात बोलणारं कोणीतरी असावं, म्हणून मी बोलतोय. लाजा वाटल्या पाहिजे यांना की तुम्ही शिक्षकांना म्हणजे गावातले मोकाट कुत्रे मोजायला लावताय. म्हणजे इतक्या नीच वृत्तीचं सरकार असावं की शिक्षकांची पूर्णपणे बदनामी करून टाकायची. गावात त्यांना काय मास्तर कुत्रे मोजायला का असं विचारावं, आहे की नाही? झाले का कुत्रे मोजून असं विचारावं. इतकी बदनामी का? तर जिल्हा परिषद शाळा बंद पडाव्यात शिक्षकांना. म्हणजे शिक्षक म्हणजे काय, याच्या बापाच्या घरचा सालगडी वाटला का याला? हा, म्हणजे खरं तर हे राजकारणी लोक दलिंदर आहेत. हे सगळे जनतेच्या पैशावर म्हणजे करोडो रुपये कमवून बसलेत. करोडो नाही, हजारो लाखो कोट्यावधीच्या रुपयाच्या यांच्या संपत्त्या आहेत. हे लोक एका मतासाठी 20-20 हजार रुपये लोकांना देतात आणि 10-10, 20-20, 50-50 हजार मतं विकत घेतात. म्हणजे यांच्याकडे करोडो रुपये येतात. हे करोडो रुपये कोणाचे? तर जनतेच्या घामाचे, कष्टाचे, त्यांच्या रक्ताचे, चिखलाचे आहेत, है की नाही? त्या पैशावर हे डल्ला मारतात. आजही शेतकऱ्यांना लाईट रात्रभर मिळते, दिवसा का देऊ शकत नाहीत? तुम्ही त्या मोठमोठ्या उद्योगपतींसाठी मात्र रातोरात तुम्ही अरवलीसारखा पर्वत कापून टाकायची भाषा करता. त्यांच्यासाठी पाहिजे ते देता आणि गोरगरीब शेतकऱ्यांना लाईट रात्री देता. पाणी तुमचं महिन्यातून एकदा सुटतं. तुमच्या उद्योगाला पाणी आधी जातं, शेतकऱ्यांना नंतर जातं. त्या शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची आणि त्या मजूरदार वर्गाची लेकरं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेतल्या शिक्षकांना तुम्ही कुत्रे मोजायला पाठवता. म्हणजे लाज वाटली पाहिजे या सरकारला आणि त्यांच्या या निर्णयाला.
शासनाला माझं आव्हान आहे आणि हा व्हिडिओ शासनापर्यंत जावा आणि शासनाचे आता तरी डोळे उघडावे. त्याच्या बदल्यात मला कारवाई झाली तर चालते, पण हा व्हिडिओ कमीत कमी त्यांच्यापर्यंत नेऊन घाला आणि पोचवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझ्या रक्तामध्ये शिकवणं आहे, मला आवडते म्हणून मी करतो, नाही तर मला काही नोकरीची गरज नाही. पण ते जरी मला शासनानं नोकरी घातली तरी आपलं स्वतंत्र एक ॲप आहे ATM गुरु एज्युकेशन नावाचं, ATM गुरु एज्युकेशन नावाचं. तर बघा हे जिल्हा परिषद शाळेची अवस्था बघा, कुत्रे मोजायला चाललो आपण आता. तर आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे, त्या ॲपमध्ये 7वी स्कॉलरशिपची बॅच आहे, 0 रुपयामध्ये आहे. या बॅचला चालवायला महिन्याला नाही म्हणलं तर 1 लाख रुपये खर्च येतो, एवढे सगळे शिक्षक आणि सगळ्या गोष्टी. तरी पण सुद्धा आपण चालवतो. शिक्षक बिचारे सगळे चांगले आहेत, आपले मित्र आहेत. म्हणले सर काय नाही, तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी, आम्ही पण करतो. पण सोपं नसतं बॅच चालवणं, आहे की नाही. सगळ्या गोष्टी लागतात त्याला, स्टुडिओ लागतो, AC चालतो सगळ्या. तरी सुद्धा 3 तास दररोज लाईव्ह देणार आहोत आपण आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची हमी आपण घेतो. आणि म्हणून या सगळ्या स्कॉलरशिपची परीक्षा होईपर्यंत फक्त 0 रुपयामध्ये ही बॅच आहे. याच्यामध्ये नवोदयच्या आहेत, स्कॉलरशिपच्या आहेत, वेगवेगळ्या बॅचेस आहेत, BDS आहे, NMMS आहे, सगळंच आहे की नाही. जरी समजा शासनानं आपल्याला तिकडून नाही शिकू दिलं तर इकडून शिकवतो. सध्या भारतातलं 1 नंबरला ॲप आहे आपलं, 1 नंबर. तुम्ही म्हणसाल कशात, तर रेटिंग 5 स्टार आहे. किती आहे? 5 स्टार रेटिंग आहे. 5 स्टार असलेलं एकमेव ॲप आहे आणि ज्याच्यावर एकही चुकीची कमेंट नाही, सगळ्या कमेंट पॉझिटिव्ह आहेत. सगळ्या लेकरा बाळांना सकाळी 6 वाजता 5 वाजता उठवतो मी महाराष्ट्रातल्या. आणि मोबाईल म्हणजे या मोबाईलच्या काळामध्ये किंवा याच्या सगळ्या काळामध्ये संस्कार आणि शिक्षण दोन्ही गोष्टी देतो. त्याच्यामुळं फुकट गप्पा हाणत नाही मी. तर हे ज्याला कोणाला वाटत असेल की आपले लेकरं शिकावं, कमीत कमी पैशात शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, कारण शासनाची जबाबदारी आता ती संपलेली आहे. ती जबाबदारी कदाचित मला असं वाटतं की काही दिवसानंतर मलाच घ्यावं लागेल आणि मलाच ते सगळं सोडून हेच काम करत बसावं लागेल असं वाटतंय आता, है ना. तर ही जबाबदारी आपण स्वीकारली. 7वीची बॅच आहे, स्कॉलरशिपची 0 रुपयात आहे. ज्याला कोणाला अभ्यास करायचा त्यानं करा. रोज 3 तास लाईव्ह होतं, ते पण महाराष्ट्रातल्या नंबर 1 नंबरच्या शिक्षकांकडून जबरदस्त शिकवलं जातं. ATM गुरु एज्युकेशन ॲप घ्या आणि महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत हा व्हिडिओ नेऊन पाठवा आणि त्यांना कळू द्या की तुम्ही आता तरी जरा असं लाजा आणि शिक्षकांना शिकवू द्या. शिक्षकांना शिकवण्याचं काम द्या. एवढंच तिथपर्यंत कळावं. याच्यासाठी आता तुम्ही काहीतरी करा जनतेने, मायबापांनी. नाहीतर काही खरं नाही. सरकार तर आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खाते म्हणल्यासारखी कंडिशन होईल. उद्या तुमच्या लेकराबाळांना पहिलीसाठी 1.5 2 लाख रुपये फीस द्यावी लागेल. तुमच्या लेकराबाळांचे शिक्षण बंद होतील. म्हणून तुमचे डोळे उघडा. मास्तरावर बोलण्यापेक्षा जी लोक चुकीची धोरणं राबवतात, मास्तरांना शिकू देत नाही, त्यांच्यावर बोलायला शिका. मास्तरांनी तुमचं काही बिघडवलं नाही. सगळे मास्तर जे आहेत ते सगळे तुमच्यासारख्याच गोरगरीब खेड्यापाड्यातून कष्ट करायचे शेतकऱ्याची लेकरं आहेत, मजूरदार वर्गाचे लेकरं आहेत, तेच मास्तर झालेत. दुसरं कोणी आभाळातून पडलेले नाहीत मास्तर. ठीक आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.